डॉक्टर शोभाताई बच्चन यांचा उमेदवारी अर्ज मी दाखल केलेला आहे। येत असताना सुद्धा कार्यकर्त्यांची प्रचंड संख्या होती, हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आलेले होते। अत्यंत उत्साह होता, एक अत्यंत चांगलं असं चैतन्यमय वातावरण आम्हाला या मतदारसंघामध्ये दिसतं आहे। विजय आमचाच होईल। एकंदर चित्र तर स्पष्टपणे महाविकास आघाडीच्या बाजूचं दिसतं आहे। आज शोभाताई करता आपण जो उत्साह पाहिला कार्यकर्त्यांमध्ये, जनतेमध्ये, आणि पूर्णपणे ज्या निवडणुका झाल्या तिथला उत्साह जर आपण पाहिला असेल तर एक तर्फी महाविकास आघाडीला मतदान हे लोक करतायत असं चित्र दिसतं। आता गिरीश महाजन दुसरे काय बोलणार, त्यांना ती सवय आहे 400 पार बोलण्याची, पुन्हा येईल म्हणण्याची। तसं ते बोलले असतील, ते स्वतःचं समाधान कदाचित करून घेत असावं। शेवटी जनता 4 तारखेला जो निर्णय देईल तो पाहिल्यानंतर त्यांच्या बोलण्यातला फोलपणा आपल्या सगळ्यांच्या लक्षात। रॅली पाहिली आपण, ती रॅली पाहिल्यावर काय वाटतं, किंवा राहुलजी आले होते त्यावेळेस नंदुरबारची रॅली पाहिली असेल तर त्यावेळेस आपल्याला काय वाटतं। जर आपण पाहिल्या, मुद्दाम पहा, युट्यूबला जाऊन पहा, इतक्या उत्साहानं 43 डिग्री टेम्परेचर मध्ये हजारोच्या संख्येनं ज्यावेळेस लोक येत आहेत, सहभागी होत आहेत, हे लक्षण आहे पाठिंब्याचं, म्हणजे महाविकास आघाडीला पाठिंबा लोक देत आहेत असं लक्षण स्पष्टपणे दिसतं आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा 13 जागांची निवडणूक झालेली आहे। पूर्व विदर्भाची झालेली आहे, पश्चिम विदर्भात त्याबरोबर नांदेड अशी झालेली आहे। एक वातावरण तर महाविकास आघाडीच्या बाजूच आम्हाला दिसतं। सर, शरद पवार साहेबांवरती जी टीका केलेली नाही, ते तर खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी शब्द त्यांनी वापरलेला आहे। आणि खरं म्हणजे प्रत्येक महाराष्ट्र देशातल्या लोकांना सुद्धा तिचं वाईट वाटेल, राग येईल असं वाक्य त्यांनी शब्द वापरला आहे। शब्द प्रयोग अत्यंत चुकीचा तो होता आणि त्याचं उत्तर शेवटी जनता देईलच। आपण कोणत्याही शब्दाचा प्रयोग करतो, लोकशाही आहे, आपण व्यक्तिगत वैरी नाहीये, परंतु इतकं एखादं वैर असावं, द्वेषच असावा अशा पद्धतीनं त्यांनी शब्दाचा प्रयोग केलेला आहे, हा अत्यंत दुर्दैवी। तर माननीय अजितदादा पवार यांनी त्यावेळेसच व्यासपीठावर त्या शब्दाबाबत थोडंसं त्यांना सांगायला पाहिजे का हा शब्द चालणार नाही महाराष्ट्रात। दुर्दैवानं त्यांनी काही बोलले नाही, हे तर खूप वाईट वाटणारी गोष्ट आहे। ठीक आहे, ते नसतील बोलले तरी जनता बोलेल मताच्या रूपानं।